जर ही मुद्रा माझ्या नावाचा शिक्का आहे, तर ह्या शिक्क्याची किंमत माझ्या रयतेच्या सुखावरूनच ठरवली जाईल. मग मला एकच करायचं आहे, काय बी झालं तर माझी रयत कायम सुखात राहिली पाहिजे. जोवर माझ्या राज्याचा शेवटचा माणूस निर्भयपणे जगत नाही, तोवर या मुद्रेचं तेज अधुरच आहे. पण ही मुद्रा घेऊन जेव्हा राज पुण्यात आलं, तेव्हा त्यांच्या समोर काय होतं मंडळी? रडणारं पुणे. ज्या पुण्यात सोन्याचा धूर निघायचा, तिथं आता फक्त प्रेतांचा वास येत होता. शत्रूनं तिथं गाढवाचा नांगर फिरवून एक पहार रोवली होती आणि त्यावर एक फाटकी तुटकी चप्पल टांगली होती. त्याचा अर्थ असा होता मंडळी, इथं राहाल तर नरकात जाल आणि तुमचा कायमचा निर्वंश होईल. म्हणजे तुमची पिढी, वंशाचा दिवा ह्याची ही शेवटच. राजांनी ती पहार बघितली. त्यांच्या कोवळ्या हाताच्या मुठ्या आवळल्या गेल्या. त्यांच्या डोळ्यात रागाचे निखारे फुलले. राजांना तेव्हा वाटलं असेल, माझ्या आईला म्हणजे माझ्या मातीला हे दुष्ट लोक शापित म्हणतात. त्या मातीनं मला जन्म दिलाय, तिला हे अमंगल म्हणतात. जर शत्रूची हिंमत ही पहार रोवण्यापर्यंत जाते, तर मग आता माझी बी जिद्द ती पहार उपटून तिथं विजयाचा स्तंभ रोवण्याचीच आहे. काय व्हायचं ते होऊ द्या.